अनादिकालापासून आपण जीवदशा भोगतो आहोत. जीवदशा म्हणजे काय हो, जीवपणा म्हणजे काय, याचा आपण जर विचार केला तर पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं याला म्हणायचं जीवदशा. आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो. तुम्ही म्हणाल की आपण मनुष्याच्या जन्माला येतो, परत मेल्यानंतर पुन्हा जन्म मनुष्याचा प्राप्त होतो, तर असं नाही. 84 लक्ष योनींमध्ये आणि आपल्याला फिरावं लागतं. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लक्ष योनीमधून आणि आपल्याला फिरावं लागतं आणि मग कधीतरी माणसाचा जन्म प्राप्त होतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. चुकले हे वर्म फेरा पडे, चुकले हे वर्म फेरा फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. आणि कधीतरी 84 लक्ष योनींमधून भोग भोगल्याच्या नंतर आणि मग कधीतरी आपल्याला मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. आणि याच देहामध्ये, याच मनुष्याच्या जन्मामध्ये आणि आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. या भवसागरातून मुक्त होऊ शकतो. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, पुन्हा पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगायचं. या संसार चक्रातून, या भवसागरातून आणि याच मनुष्य देहामध्ये आणि आपण बाहेर पडू शकतो. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे. किंवा तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. किंबहुना यर झारे चिरापडे. याच देहामध्ये आणि आपण मुक्त होऊ शकतो. बाकीच्या योनींमध्ये आपल्याला अनेक हे ज्ञान नाशिकोटे नाही कोटे, अनेक हे ज्ञान नाशिकोटे, याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. तिथं च शब्द वापरला. याची देही, याच देहामध्ये आणि आपण भगवंताचं भजन करू शकतो. बाकीच्या योनींमध्ये आपण भगवंताचं भजन करू शकत नाही. पहा, असं तुम्ही कुठं पाहिलं का
की 5-50 कुत्रे एकत्र आले आणि त्यांनी सप्ताह सुरू केला, किंवा 100 गाढवं एकत्र आले आणि त्यांनी पंढरपूरची वारी केली, किंवा 5-10 माकडं एकत्र आले आणि त्यांनी भगवंताचं ध्यान केलं, ते गप्प असणार नाही महाराज एका जागेवर. म्हणून याच देहामध्ये आणि आपण भगवंताचं भजन करू शकतो, असा असणारा मनुष्य जन्म. बाकीच्या योनींमध्ये नाही महाराज. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पहा, याच मनुष्य देहामध्ये आणि आपण पुरुषार्थ करू शकतो. आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये आणि 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ आणि या जन्मामध्ये या मनुष्य देहामध्ये आपण प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु आपण पहिले 3 पुरुषार्थ करतो महाराज. धर्म कमवतो, पुण्य कमवतो, त्या ठिकाणी धनही कमवतो, अर्थ आणि कामही कमवतो, परंतु मोक्ष मात्र कमवत नाही. आणि या जन्माचं इति कर्तव्यता जर काय असेल, इति कर्तव्य जर काय असेल, तर ती आहे मोक्ष प्राप्ती. विठ्ठल 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 याच देहामध्ये आल्याच्या नंतर आणि आपण मुक्त होऊ शकतो, मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडू शकतो याच देहामध्ये. मोक्ष म्हणजे काय हो, याचा आपण विचार केला तर मोक्षाच्या शास्त्रानं 2 व्याख्या सांगितल्या: कारण सह वर्तमान, जगताची निवृत्ती, आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. त्याचं सोपं करून सांगितलं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. म्हणजे काय हो, आत्यंतिक दुःखातून निवृत्त होणे आणि परमानंद स्वरूपाची म्हणजे त्या भगवंताची आपल्याला प्राप्त होणं याला म्हणायचं मोक्ष. आत्यंतिक दुःख कोणतं हो? आता तुम्हाला जर तुमचं दुःख विचारलं तर तुम्ही म्हणता, हा महाराज लयच अवघड सांगायला लागला, हे आमचं दुःख. किंवा जेव्हा आमच्याकडे कांदे होते तेव्हा कांद्याला भावच नाही आणि कांदे संपले आणि भाव आला, असं आपण दुःखाचे कारण देऊ शकतो. परंतु शास्त्राला कोणतं दुःख सांगायचंय? जन्म मरणाचं दुःख. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं. किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. किती वेळा जन्म जावे, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे भजित, किती व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. जन्मा जावे, नित्य व्हावे भजित, व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, 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 भजित. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळेस फजिती करून घ्यायची. पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा पुन्हा मरायचं, हे काय चांगलं आहे का? आणि पुन्हा पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगायचं आईच्या उदरामध्ये आणि 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी खितपत पडायचं. तुकोबराय सांगतात, काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मल मूत्र जाना, तुझं निरंतर ध्यातासे. हे भगवंता, अरे त्या आईच्या गर्भामध्ये काय आहे? मांस आहे, मल आहे, मूत्र आहे, आणि अशा अवस्थेमध्ये 9 महिने त्या आईच्या उदरामध्ये खितपत पडावं लागतं. किती मोठं दुःख आहे. म्हणून 84 लक्ष योनी भोगायच्या. कुत्रा व्हायचं, मांजर व्हायचं, घोडा व्हायचं, गाढव व्हायचं, त्या ठिकाणी कीटकांच्या जन्माला जायचं, आणि मग कधीतरी मनुष्याचा जन्म प्राप्त होईल. आणि तोही जन्म जर आपण वाया घातला तर मग मात्र त्या ठिकाणी आपलं पतन होईल महाराज. विठ्ठल विठ्ठल पहा, हा जो मनुष्याचा देह आहे हा सुद्धा विनाशी आहे, विनाश पावणार आहे, नाशिवंत आहे. परंतु या नाशिवंत देहाच्या माध्यमातून आपण अविनाशी परमात्मा प्राप्त करून घेऊ शकतो.
हे या देहाचं महात्म्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहा, ती मदालसा आणि तिच्या मुलाला सांगते की अरे हा देह नाशिवंत आहे, मलमूत्र हो देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. वरी कर्म घातले रे पूर्वी कीटकाचा साधा. कर्म घातले रे पूर्वी कीटकाचा साधा. रव रव दुर्गती रे अमंगलतेचा बाधा. रव दुर्गती रे अमंगलतेचा बाधा. स्मरत हरिहरा स्मरत हरिहरा शरण जाई गोविंदा मर्यादे बदलसा. सोहरो रे बाळा मर्यादे बदलसा. सोहरो रे बाळा स्मरत हरिहरा स्मरत हरिहरा शरण जाई गोविंदा मर्यादे बदलसा. रे बाळा मर्यादे बदलसा. रे बाळा रे ती मदालसा आणि आपल्या पाळण्यातल्या बाळाला उपदेश करते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा. वर फक्त एक कातड आहे, आतमध्ये काय आहे? मल मूत्र मांस अशा किळसवाण्या गोष्टी आहेत. वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. म्हणून हे बाळा तू त्या भगवंताला शरण जा, मग तुझा उद्धार होईल, असं ती मदालसा आणि पाळण्यातल्या बाळाला उपदेश करते महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून याच देहामध्ये आल्याच्या नंतर आपण मुक्त होऊ शकतो, मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. परंतु हा भगवंत, हा मोक्ष आपल्याला सहजासहजी प्राप्त होणार नाही महाराज. देव काय सहजासहजी भेटत असतो का? दे रे हरीण पलंगावरी असा जर देव भेटत असता, गृहप्रपंची तरी जरी देव जोडे, तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. पहा, काही गोष्टी माणसाला प्रारब्धानं प्राप्त होतात, प्रारब्धानं, आणि काही गोष्टी मात्र आणि अट्टहासानं प्राप्त होत असतात. जीवन जगत असताना प्रापंचिक गोष्टी माणसाला प्रारब्धानं प्राप्त होतात. अन्न, मान, धन हे तो प्रारब्धा अधीन. अन्न आपल्याला प्रारब्धानं मिळतं, मान आपल्याला प्रारब्धानं मिळतो, धन आपल्याला प्रारब्धानं मिळतं. या प्रारब्धाधीन असणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु भगवंत जर प्राप्त करून घ्यायचा असेल, मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल, जर मुक्त व्हायचं असेल, तर मग मात्र आपल्याला अट्टहास करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमूप ग्रंथ केले. या भगवंताच्या प्राप्तीकरिता आणि व्यासांनी ग्रंथ लिहिले. याच भगवंताच्या प्राप्तीकरिता जप, तप, अनुष्ठान सगळं कुणासाठी? या भगवंतासाठी. असा असणारा भगवंत, दुर्लभ असणारा भगवंत, अनाकलनीय असणारा भगवंत, जो चराचरामध्ये व्याप्त आहे, जो निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. असा असणारा ईश्वर, असा असणारा परमात्मा, तो परमात्मा आणि संतांच्या संगतीमध्ये राहतो महाराज. संतांच्या संगतीमध्ये ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदने राहिला.
तो परमात्मा, तो देव जो अनाकलनीय आहे, आनंद, अद्वय, नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, असा असणारा परमात्मा, योगीजन ज्याचं ध्यान करतात तो परमात्मा आणि योग्यांच्या ध्यानात सुद्धा येत नाही असा असणारा ईश्वर, आणि तो ईश्वर संत संगतीमध्ये राहतो. तो आम्हापाशी मागे पुढे मागे पुढे, तो आम्हापाशी मागे पुढे योगियाच्या ध्यानी ध्याता नातुडसी, तो आम्हापासी मागे पुढे. जो परमात्मा योग्यांच्या ध्यानात सुद्धा येत नाही, संत सांगतात तो आमच्या मागे पुढे उभा आहे. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया अघात निवारावे. संतांपाशी भक्तांपाशी जे त्याचं भजन करतात, आणि तिथं देव उभाच आहे महाराज. जिथे कीर्तनाचा रंग तेथे उभा पांडुरंग. जिथं कीर्तन चालतं, जिथं त्याचं नामस्मरण चालतं आणि भक्त त्याचा नामघोष करतात, आणि त्या ठिकाणी भगवंत उभाच आहे. विठाल विठाल आणि म्हणून आपल्याला देव पाहिजे. या मानवी देहाला आल्याच्या नंतर आपल्याला देव पाहिजे, भगवंत पाहिजे. परंतु देव आपल्याला सहजासहजी भेटणार नाही. परंतु संतांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर संतांपाशी आपल्याला देव भेटेल, दुर्जनापाशी भेटणार नाही महाराज. पहा, दोन वर्ग समाजामध्ये आपण करू शकतो. एक आहे सज्जन आणि एक आहे दुर्जन, पामर. एक आहे संत महापुरुष आणि दुसरे आहे दुर्जन. जर संतांची संगती आपण केली तर आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त होईल, म्हणजे मोक्ष प्राप्त होईल. पण जर जीवनामध्ये आणि दुर्जनाची संगती आपल्याकडून घडली तर मग मात्र आपल्याला अधोगती प्राप्त होईल, आपल्याला नरकाला जावं लागेल. हा दुर्जन मोठा वाईट असतो महाराज. हा पामर, पामर कुणाला म्हणायचं हो? जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि गाथ्यामध्ये पामराचं वर्णन करतात. आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा, फिरत असे म्हैसा जगा माझी. म्हैसा म्हणजे रेडा, तेही नाही कळलं तर टोनगा, म्हशीचा पुत्र असा असणारा रेडा. आणि ज्याप्रमाणे उन्मत्त होऊन जगामध्ये वावरत असतो तसा हा पामर, हा दुर्जन आणि जगामध्ये फिरतो महाराज. त्याला धर्म मान्य नाही, त्याला देव मान्य नाही, त्याला सप्ताह मान्य नाही, त्याला काही मान्य नाही. विषयी गोधळ गाजतसे, विषयी गोधळ गाजतसे, विषयी गोधळ गाजतसे, विषयी गोधळ गाजतसे. देव धर्मासाधी पडिले सकळ, विषयी गोधळ
बुडालेला दुर्जन, विषयी गोंधळ गाजत असे, असा असणारा दुर्जन, त्याला तो काही मानत नाही महाराज, देव मानत नाही, धर्म मानत नाही, संत मानत नाही, आईबाप सुद्धा मानत नाही, हा पामर दुर्जन. गोस्वामी तुलसीदास महाराज आणि एके ठिकाणी वर्णन करतात, हे मानहु मात पिता नाही देवा, साधू पही कर वारही सेवा. माय बापाला मानत नाही, धर्माला मानत नाही, देवांना मानत नाही, संतांना मानत नाही, उलट संतांची निंदा करतो हा पामर. अखंड संत निंदी ऐशी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे तयाशी तो केवळ पापराशी. आणि त्याच अभंगामध्ये शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, जैशी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणजे विंचवाच्या फक्त नांगीतच विष आहे, परंतु या दुर्जनाच्या सर्वांगात विष आहे महाराज. असा असणारा हा पामर, आणि त्याची संगती आपल्या जीवनामध्ये जर घडली तर मग मात्र आपलं अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहा, या वाईट लोकांच्या संगतीमध्ये आपण राहिलो तर मग त्यांच्या गुणांचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. पहा, अभंग येतात, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची जदी मन लावे, देखताची जदी मन लावे. बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी. देखताची जदी मन लावे, देखताची जदी मन लावे, देखताची जदी मन लावे, देखताची जदी मन लावे, मन लावे. चोरापाशी आपण जर बसलो तर चिंधी बघितलं तरी वाटतं घ्यावी का काय, मन धावे. किंवा व्यभिचारापाशी बैसता क्षण भरी, देखताची नारी मन धावे. अशी असणारी संगत. म्हणून जीवनामध्ये आणि जे काय आपण त्या ठिकाणी लयाला जातो महाराज, ते संगतीमुळे जातो. पतन उतार संगाचा महिमा, पतन उतार संगाचा महिमा, पतन उतार संगाचा महिमा, पतन उतार संगाचा महिमा. पतन, उद्धार, संघाचा महिमा. आपलं पतन व्हायचं, नरकाला जायचं की मुक्त व्हायचं, हे कशामुळे ठरू शकतं तर संगतीमुळं. हा संगत मोठी वाईट असते. एखादा मनुष्य आणि दारूमध्ये बुडालेला असतो, आपण त्याला विचारलं की अरे तू दारू केव्हापासून प्यायला लागला, त्यावेळेस तो सांगतो अरे आमका भेटला मला, त्याची संगती घडली आणि म्हणून मी दारू प्यायला लागलो. कशामुळं? संगतीमुळं. आणि म्हणून ही संगत मोठी वाईट आहे. म्हणून संगतीमुळं पतन, उद्धार, संघाचा महिमा. जर पतन व्हायचं असेल तर मग मात्र दुर्जनाची संगती करावी. पण जर भगवंत प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर मग मात्र कोणत्याही प्रकारानं का होईना पण मग मात्र संतांची संगती करावी. अभंगाच्या प्रथम चरण. संत समागम एखादी परी, संत समागम
संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे. जर दुर्जनाची संगती केली तर मग अधःपतन होईल, नरकाला जाऊ. परंतु जर भगवंत प्राप्त व्हावा, मुक्त व्हायचं असेल तर मग मात्र आपण संतांची सेवा केली पाहिजे, त्यांची संगती केली पाहिजे. आणि ती संगती कोणत्याही प्रकारानं का होईना, त्यांच्या दारामध्ये कुत्रा होऊन का होईना, परंतु आपण संतांची संगती केली पाहिजे. परंतु पहा, संतांची संगती केली पाहिजे, मोक्ष प्राप्त होईल, मुक्त हो. परंतु संत मात्र दुर्लभ आहेत महाराज. संत काय असे रस्त्यावर पडलेले नसतात, ते सहजासहजी भेटत नाहीत. चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होय गा. चंद्रातलं अमृत प्राशन करता येईल, अस्ताला जाणारा सूर्य थांबवता येईल, किंवा समुद्र तरुण जाता येईल पोहून, हे सगळं करता येईल. परित्या साधूची भेटी न होई गा. पण ते साधू जीवनामध्ये येणार नाहीत महाराज. दुर्लभ आहे संत संगती जीवनामध्ये आणि जगामध्ये. त्या ठिकाणी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्या 3 गोष्टी दुर्लभ असणाऱ्या गोष्टी, भगवंताची आपल्यावर कृपा झाली, भगवंताचा आपल्यावर अनुग्रह झाला तरच त्या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. त्या 3 गोष्टी कोणत्या हो? आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्य आणि त्यांच्या विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये आणि त्या 3 दुर्लभ गोष्टी सांगतात. शंकराचार्य सांगतात, हे दुर्लभम त्रयमे वैतत देवा अनुग्रह तुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयात. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. पहिली दुर्लभ गोष्ट सांगितली मनुष्य देह. तुम्हा आम्हाला जो देह प्राप्त झालेला आहे हा दुर्लभ आहे महाराज, दुर्लभ. पावला हा देह काक टाळी न्याय, ज्याप्रमाणे आणि आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा आणि त्याप्रमाणे आपल्याला हा देह सापडला. पण होतं काय महाराज, जी गोष्ट माणसाला सहज प्राप्त होते आणि त्याची किंमत माणसाला कळत नाही महाराज. आणि म्हणून हा देह दुर्लभ आहे. कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी आणि त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी हा देह दिलाय महाराज. असा असणारा देह. पहिली दुर्लभ गोष्ट सांगितली मनुष्य देह. दुसरी दुर्लभ गोष्ट सांगितली मुमुक्षुता. मुमुक्षुता म्हणजे काय हो? मोक्ष प्राप्तीची इच्छा, भगवंत प्राप्तीची इच्छा. मनुष्य देह प्राप्त झाला, मुक्त तर व्हायचं या देहामध्ये आल्यानंतर, परंतु ती इच्छा निर्माण झाली पाहिजे ना, की मला देव प्राप्त करायचा आहे. आणि ती इच्छा दुर्लभ आहे. पहा, जीवन जगत असताना माणसाला लई इच्छा निर्माण होतात की मुलाचं एवढं थाटामाटात लग्न करीन, तिकडं पाईपलाईन नेईन, इकडं लेवल करीन, असं खूप इच्छा माणसाच्या मनामध्ये होतात. परंतु जे करायचे ते राहून जातं महाराज. मुक्त व्हायचं या जन्मात आल्यानंतर, परंतु ती मुक्त होण्याची इच्छाच निर्माण होत नाही. तिला मुमुक्षुता असं म्हणायचं. मोक्ष प्राप्तीची इच्छा, मुमुक्षुता ही निर्माणच होत नाही. मला देव प्राप्त करून घ्यायचा आहे ही इच्छाच निर्माण होत नाही महाराज. संसारिकाच्या मनामध्ये मोक्ष प्राप्तीची इच्छा निर्माण होत नाही, याच्यात नवल नाही. पण जे माणसं परमार्थ करतात त्यांना सुद्धा वाटत नाही मला देव प्राप्त व्हावा किंवा मला देव प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. अशी असणारी दुर्लभ मुमुक्षुता, ती मुमुक्षुता. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये असते त्याला म्हणायचं मुमुक्षू. मोक्ष प्राप्तीची इच्छा ज्याच्या अंतकरणामध्ये असते तो मुमुक्षू म्हणजे साधक. आणि म्हणून अशी असणारी मुमुक्षुता, मोक्ष प्राप्तीची इच्छा ही दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल. 3 दुर्लभ गोष्टी मी तुमच्या समोर सांगतोय. पहिली दुर्लभ गोष्ट सांगितली मनुष्य देह. दुसरी दुर्लभ गोष्ट सांगितली मोक्ष प्राप्तीची इच्छा. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट सांगितली संतांची संगत. महापुरुष संश्रयात, महापुरुषांची संगती ही दुर्लभ आहे महाराज. सांगितलं उदाहरण, चंद्रामृत सुखे सेववेल. अशी असणारी दुर्लभ संत संगती. जपे तपे व्रते सारंग पै भेटे परिसाधू न भेटे भाग्यविने, परिसाधू न भेटे भाग्यविना, परिसाधू न भेटे भाग्यविना.
जपी तपी बघायला भेटतील, परंतु साधू भेटणार नाही भाग्याशिवाय. मग संत भेट कधी होईल हो? ज्या वेळेस भगवंताची आपल्यावर कृपा होईल आणि तेव्हा संत भेट होईल. बहु अवघड आहे संत भेटी, परे जग जेठी करुणा केली. जग जेठी नाम तो ईश्वर, तो परमात्मा, आणि त्याची आपल्यावर कृपा झाली की मग आपल्या जीवनामध्ये संत येतील. असे असणारे संत आणि त्यांची संगती कोणत्या का प्रकारानं होईना आपण केली पाहिजे, कुत्रा होऊन का होईना, आणि त्यांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. त्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या पदरामध्ये काय फळ प्राप्त होईल, काय श्रवण करायला भेटेल, ते राम नाम होईल श्रवण, 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 राम नाम होईल श्रवण, ते 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 राम नाम होईल श्रवण, हे राम नाम होईल श्रवण, घडले तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. असे असणारे दुर्लभ संत आपल्या जीवनामध्ये आले की त्यांच्या मुखातून आपल्याला राम नाम श्रवण करायला मिळेल. पहा, राम नाम हे त्या ठिकाणी दिव्य आहे. आपणही त्या ठिकाणी राम राम म्हणू शकतो, परंतु आणि संतांच्या मुखातून आपल्याला नाम प्राप्त झालं की मग मात्र त्याला काही विशेष महत्त्व आहे. आपणही राम राम म्हणतो. आता त्या ठिकाणी आधुनिक युग आहे. सकाळी उठलो की आपण गुड मॉर्निंग म्हणतो, दुपार झाली की गुड आफ्टरनून, दिवस मावळता गुड इव्हिनिंग, आणि संध्याकाळी गुड नाईट म्हणतो. आता राम राम म्हणायला वेळ नाही महाराज, भगवंताचं नामस्मरण करायला वेळ नाही. तुम्ही म्हणाल की राम राम त्या ठिकाणी ऐकायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जाण्याची काय गरज आहे? आम्ही राम राम म्हणतो, पाहुणे भेटले की आम्ही राम राम म्हणतो. मग संतांच्या मुखातून का? पहा, कबीर महाराज आणि मोमीन समाजामध्ये जन्म घेतला, जन्माला आले कबीर महाराज. मोमीन म्हणजे मुसलमान, आणि मुसलमान समाजामध्ये जन्माला आले आणि त्यांची इच्छा झाली की त्या ठिकाणी मला भगवंत प्राप्त करून घ्यायचा, भगवंताचं नाम घ्यायचं, पण संतांच्या माध्यमातून घ्यायचं. आणि म्हणून रामानंद स्वामी
या दिव्य असणाऱ्या संतांपाशी, महात्म्यापाशी आणि कबीर महाराज गेले आणि मला नाम द्या म्हटले. त्यावेळेस ते रामानंद स्वामी आणि ते म्हणाले, अरे कबीरा, तू मुसलमान समाजामध्ये जन्म घेतलास, तुझे लोक तुला जगू द्यायचे नाहीस आणि मग नाम नाही देणार म्हणले तुला. असं ठरलं महाराज. परंतु संतांच्या मुखातून नाम प्राप्त करून घ्यायचं. आणि मग काशी क्षेत्रामध्ये आणि ते रामानंद स्वामी त्यांची दररोजची दिनचर्या की सकाळी गंगेमध्ये स्नान करायचं आणि विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं. आणि मग पहाट जायचे, अंधार असायचा अशा अवस्थेमध्ये. आणि मग ते कबीर महाराज त्या विश्वेश्वराच्या पायरीवर झोपले महाराज अंधारामध्ये. आणि जसे त्या ठिकाणी ते रामानंद स्वामी स्नान करून आणि दर्शनासाठी आले आणि मग तेव्हा मात्र आणि त्या रामानंद स्वामीचा पाय त्या कबीर महाराजांच्या छातीवर पडला. जसं छातीवर पाय पडला तसं रामानंद स्वामी म्हणले, राम 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 राम. कुणाला लात लागली काय माहिती. ते राम नाम श्रवण केलं गुरुमुखातून, महात्म्याच्या मुखातून कबीर महाराजांनी. आणि मग मात्र रामनामाची दीक्षा घेतली आणि अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले. म्हणून संतांच्या मुखातून आपण नामस्मरण ऐकलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. वाल्ह्या कोळी आपल्या सर्वांना माहिती आहे. वाल्ह्या कोळीचं नशीब एवढं बेहत्तर महाराज. तो डाकू होता, जाणाऱ्या येणाऱ्याला मारायचा. परंतु त्याचं नशीब, त्याचं भाग्य की संतांची गाठ त्याच्याशी पडली, संतांची संगती घडली, नारद मुनी भेटले. बरं झालं त्याला देव नाही भेटला. पहा, याच्यातला विशेष असणारा भाव आहे. साधूचं जन्म घेण्याचं कारण वेगळं आहे आणि देवाचं जन्म घेण्याचं कारण वेगळं आहे. देव जन्म घेतो कशासाठी? भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी. तो सांगतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. मी जन्म घेतो, मी अवतार घेतो केव्हा? ज्या ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, त्या ठिकाणी दुर्जनांचा सुळसुळाट होतो आणि माझ्या भक्तांना त्रास होतो, तेव्हा मी जन्म घेतो. जन्म घेऊन काय करतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्तांना पायाजवळ घेतो आणि जे दुर्जन आहेत, जे दुष्ट आहेत, त्यांचा संहार करतो. कोण? देव. देव अवतार घेतो महाराज, पण भक्तालाच जवळ करतो, दुर्जनाला जवळ करत नाही, मारून टाकतो महाराज. तो हिरण्यकश्यपू, त्याला मांडीवर घेतला, फाडूनच टाकला. त्याला तो सुधरत बसला नाही किंवा त्याला ज्ञान उपदेश करत बसला नाही. तो देव आहे. आणि म्हणून नशीब त्या वाल्ह्या कोळ्याचं की देवाशी त्याची गाठ पडली नाही. जर देवाला अडवलं असतं वाल्ह्या कोळ्यानं आणि वाल्ह्या कोळी म्हटला असता, चल काढ तुझ्याकडं काय येते, देवानं सुदर्शन चक्र काढलं असतं आणि मुंडकच उडीलं असतं त्या वाल्ह्या कोळ्याचं. पण नशीब महाराज संत भेटले, नारद मुनी सारखे संत आणि वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये आले. आणि मग मात्र वाल्ह्या कोळी म्हणू लागला की काय असेल ते काढा. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, अरे एवढं पाप करतोस, एवढे माणसं मारतोस, कुणासाठी मारतोस? तो म्हणाला, माझ्या प्रपंचासाठी, माझ्या घरच्यांसाठी. आणि मग नारद मुनींनी सांगितलं की तू हे जे पाप करतोस त्याच्यामध्ये आणि तुझ्या घरचे वाटेकरी होतील का विचारून ये. त्यावेळेस वाल्ह्या कोळी म्हणाला, सर्वांना कथाभाग माहिती आहे, परंतु संत संगती किती महत्त्वाची जीवनामध्ये. आणि मग वाल्ह्या कोळी म्हणाला की मला तुम्ही घरी पाठवताना, निघून जाताना. नारद मुनी म्हणाले, मला बांधून टाक. बांधून टाकलं. घरी गेला, आईला विचारलं, आई अरे मी पाप करतोय, लोकांना मारतोय, धन आणतोय, तुमचं पोट भरतोय, मी पाप करतोय, या पापामध्ये तू भागीदारी होशील का? आईने सांगितलं, नाही होणार, तुझं कर्तव्य आहे. पत्नीला विचारलं, तिनेही तसंच उत्तर दिलं. मुलांना विचारलं, त्यांनीही तसंच सांगितलं. आणि मग मात्र त्याला पश्चाताप झाला. आणि मग मात्र नारद मुनींचे पाय धरले आणि संतांची संगती घडली आणि उद्धार करून घेतला. पहा, या जीवनामध्ये जीवन जगत असताना, संसार करत असताना, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे आणि तोपर्यंतच हा समाज किंवा घरचे आपल्याला विचारतात महाराज. साधू संत सांगतात, हे जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा, इंद्रिय मावळले
आला बागुल आजा. आणि मग जेव्हा आपले इंद्रिय थकतात आपण कमवायचे बंद करतो आणि मग ती सून नाचून आणि लेकरू खेळवत असते महाराज. ती लेकरू रडतं आणि मग ती नाचून आणि ते म्हातारा असं कोपऱ्यामध्ये पडलेलं असतं, शरीर जर्जर झालेलं, नाका तोंडातून गंगा यमुना वाहतात आणि अशा अवस्थेमध्ये ते म्हातारं कोपऱ्यात पडलेलं असतं आणि ती नाचून तिच्या लेकराला खेळवते आणि म्हणते रडू नको कोपऱ्यात भोकडी, गप रडू नको कोपऱ्यात भोकडी. 60 एकराची भोकडी महाराज. आणि मग त्या म्हाताऱ्याला नाईलाजानं म्हणावं लागतं. ते पोरगं रडत असतं, मग ते म्हातारं म्हणतं भा. अशी प्रत्येकाची भोकडी होत असते महाराज. म्हणून साधू संत सांगतात हे सगळं खोटं आहे. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. यादी वाचवून दाखवली. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. हे सगळं खोटं आहे आणि हे समजून भगवंताला शरण जा, अनन्य भावानं शरण जा. आणि जर आपण भगवंताला शरण गेलो तर मग मात्र तो आपला उद्धार करील, या जन्म मरणाच्या चक्रातून बाजूला काढील. कारण त्याचं ब्रीद आहे महाराज. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. या जगाच्या पाठीवर आणि शरण जाण्याजोगा मी एकच आहे असं देव कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगतो महाराज. म्हणून या संतांच्या संगतीमध्ये गेलं की आपल्याला हे ऐकायला मिळेल. आणि म्हणून कोणत्याही प्रकारानं आणि आपण संतांची संगती करावी. कामाला म्हणून राहावं, कामारी बटीक सेवेचा सेवक, दिनपणे रंक तेथ भले. कोणत्याही प्रकारानं जर आपण संतांची संगती केली तर मग मात्र आपला उद्धार होईल, तो परमात्मा आपल्याला प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही निमित्तानं आणि जर साधूची संगती जीवनामध्ये घडली, महात्म्याची संगती जर जीवनामध्ये घडली तर मग मात्र आपला उद्धार होत असतो महाराज. पहा, रघुनाथ महाराज उमरेकर मोठे बाबा, त्यांचं कीर्तन मिरीला, त्यांचं कीर्तन ऐकलं आणि एक मुस्लिम समाजातला युवक त्यानं आपलं धर्मच सोडून दिला महाराज आणि वारकरी झाला. त्या ठिकाणी मिरी गावामध्ये आणि रघुनाथ महाराज उमरेकर मोठे बाबांचं कीर्तन मिरी गावामध्ये, आणि एक मुस्लिम समाजातला तरुण त्या ठिकाणी हिंदूंचं कीर्तन कसं असतं हे पाहायला गेला होता. ही संत संगती तुमच्या समोर सांगतोय. संतांची संगती घडली की जीवनामध्ये परिवर्तन होतं. त्या ठिकाणी बाबा, गडावरचे बाबा, मुस्लिम समाजामध्ये जन्म आणि त्या ठिकाणी खेळकर वय, अशा अवस्थेमध्ये आणि या हिंदू धर्माचं कीर्तन कसं असतं हे पाहण्यासाठी आणि मोठे बाबांच्या कीर्तनाला गेले. मोठे बाबांचं कीर्तन त्या ठिकाणी चालू आणि मंदिरासमोर असं पिंपळाचं झाड, त्याला गोल असा ओटा आणि त्या ओट्यावर येऊन बाबा बसले असे पाय सोडून. कीर्तन ऐकायला नव्हते आले, पाहायला आले होते. परंतु दिव्य असणारी वाणी रघुनाथ बाबांची, महात्माच महाराज तो. आणि रघुनाथ बाबांनी अभंग घेतला होता. तरीच शोभे वेडी होय नग्न धडभाडी, काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव. असा अभंग, सुंदर अभंग चिंतनासाठी घेतला आणि भगवंतासाठी कसं वेड व्हावं, भगवंत कसा प्राप्त करून घ्यावा असं चिंतन सांगितलं. आणि उपरती झाली बाबांना, गुरुवर्य बाबांना उपरती झाली. आणि कीर्तन झाल्याबरोबर आणि साष्टांग प्रणिपात केला, साष्टांग नमस्कार केला मोठे बाबांच्या समोर आणि मला माळ घालायची असं सांगितलं. परंतु ते म्हणाले, अरे तू मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलास, तुला त्रास होईल, हे करू नकोस. पण हट्ट धरला आणि मग मात्र रघुनाथ बाबा उमरेकर यांनी गाथा दिला बाबांना, छगन बाबांना गाथा दिला आणि त्या गाथ्याचं पारायण करायला लावलं. वर्षभर बाबांनी त्या गाथ्याचं पारायण केलं आणि मग 1 वर्षानंतर मोठ्या बाबांनी माळ घातली, छगन महाराजांना माळ घातली. आणि मग नंतर मोठ्या बाबांच्या संगतीमध्ये आणि गुरुवर्य बाबा त्या ठिकाणी राहिले. 12 वर्ष चोपदारकी केली. नंतर काही दिवस म्हणजे जवळजवळ 12 वर्ष आणि 12 बाबळी इथं राहिले. पण संतांची दिव्य संगती जीवनामध्ये घडली. त्याचं परिवर्तन असं झालं की जीवनामध्ये साक्षात्कार झाला.
भगवंताचा दिव्य अनुभव प्राप्त झाला आणि स्वतः बाबा बालकनाथ महाराज, बाळनाथ महाराज आणि स्वप्नामध्ये गेले. 2.5 वर्ष आणि बाबांच्या स्वप्नामध्ये गेले आणि माझा जीर्णोद्धार कर असे संकेत देऊ लागले. दृष्टांतामध्ये स्वप्नामध्ये संकेत देऊ लागले, पण ठिकाण कुठं आहे ते सांगत नव्हते. आणि मग मात्र 2.5 वर्ष बाबांनी बाळनाथ महाराज शोधले. डोंगर शोधायचे, गावं शोधायचे, वाड्या वस्त्या. आणि 2.5 वर्ष छगन बाबा आणि फिरले महाराज आणि असेच फिरत फिरत बाळेवाडीमध्ये आले आणि विचारलं, इथं बाळनाथ आहेत का? त्यावेळेस बाळेवाडीकर म्हणाले, इथं बाळनाथ नाही पण बाळोबा आहे म्हणले. आणि मग कोण बाळोबा, मला दाखवा. आता त्या ठिकाणाची अशी अवस्था की तिथं जायचं म्हणजे भीती वाटायची, असं जुनं माणसं सांगतात. माझा जन्म अलीकडचा. आणि मग तिथं जायचं म्हणजे आधी दगड फेकून मारायचा की काय आहे का, काय वाघ आहे का सिंह आहे. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ते झाडं झुडपं, ते कोणते झाड तिथं, साबरीचे झाडं. आणि अशा अवस्थेमध्ये बाबा तिथं गेले. तिथं छोटीशी कबर होती. बाबांना दृष्टांत झालेला होता. ती कबर काढली आणि बाळनाथाचा जीर्णोद्धार केला. आज तिचं दिव्य असणारं स्वरूप, त्या बाळनाथ गडाचं स्वरूप आपण पाहू शकतो महाराज. फक्त बाळनाथाचा जीर्णोद्धार नाही केला बाबांनी जीवनामध्ये, तर अनेक गावामध्ये जाऊन, 50 गावामध्ये जाऊन, त्या गावांमध्ये जे काही जुने मंदिर आहेत, जे समाजापासून दुर्लक्षित आहेत, आणि अशा मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्या ठिकाणी असंख्य हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार आणि हजारो साधकांचा उद्धार छगन बाबांनी केला महाराज. विठ्ठल 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 हे दिव्यत्व जीवनामध्ये का आलं? फक्त मोठे बाबांची संगती घडली, संतांची संगती घडली. आणि म्हणून कोणत्याही प्रकारानं का होईना, जर आपल्याला संतांची संगती घडली, साधूचा संग घडला, तर मग मात्र आपल्या जीवनामध्ये दिव्यत्व येईल. त्या ठिकाणी तो साक्षात्कार, भगवंताचा साक्षात्कार आपल्याला अनुभवायला मिळेल. ते सर्व सुख आपल्याला भोगायला मिळेल. त्यांच्या पंक्तीला बसल्याच्या नंतर अभंगाचं शेवटचं चरण. तू कमळ सर्व सुखदा संगती, तू कमळ सर्व सुखदा संगती, तू कमळ सर्व सुखदा संगती, तू कमळ सर्व सुखदा संगती. घडेल पंगती सताची, घडेल पंगती सताची, ते राम नाम होईल श्रवण, ते राम नाम होईल श्रवण. पंगती सताची, घडेल पंगती
घडलं भोजन म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांचे. अशा येन केन प्रकारानं, कोणत्याही प्रकारानं, आणि जर आपण संतांची संगती केली तर मग मात्र सर्व सुख प्राप्त होईल. सर्व सुख म्हणजे काय हो? आपण सुख सुख म्हणतो, पण सर्व सुख म्हणजे कोण? तर भगवंत. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. भगवंताचं श्रीमुख पाहणं किंवा भगवंत, आणि हाच सर्व सुख आहे. आणि म्हणून संतांची संगती आपल्या जीवनामध्ये घडली की अनायासा भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होईल. हे ज्या संतांनी आपल्याला सांगितलं त्या संतांचं एकदा प्रेमानं भजन करा. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो की आपल्याला स्वरूपाचा बोध प्राप्त होईल. आपण कोण आहोत? मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्या संता. आणि म्हणून संतांना माहिती आपण कोण आहोत. आपणच देव आहोत महाराज. तुकोबाराय सांगतात, देवाची बरे देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. आपणच देव आहात, देव आहो. किंवा ज्ञानोबाराय सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कुणी.
देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आपला आत्मा हाच देव आहे, आपणच भगवंताचे अंश आहोत. हे जेव्हा आपल्याला कळेल, स्वरूपाचा बोध प्राप्त होईल संतांच्या संगतीमध्ये, आणि मग तेव्हा मात्र कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये राहणार नाही. ते असणारं सर्व सुख आपल्याला प्राप्त होईल. कारण भगवान हा सुखाचा आगर आहे महाराज. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. असा असणारा सुखरूप परमात्मा तो, आणि आपण वेगळे नाहीत, आपण एकच आहोत. हा स्वरूपाचा बोध जेव्हा संतांच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होईल, आणि मग जीवनामध्ये दुःखच राहणार नाही. यथामती यथावकाश झालेली भगवंताची कीर्तनरूपी सेवा. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली. ते चोज करुणे माऊली झेजेवी, किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथे माझे जे उरले पायी कपन. फोडिले भंडार धन्याचा हा माल, तेथे मी हमाल भारवाही. जे काय तुमच्या समोर बडबड केली ते त्याच्यात माझं काही नाही महाराज. मग हे कुणाचं आहे? ते माझ्या श्री गुरूंचं आहे, गुरुवर्य बाबांचं आहे, गुरुवर्य सुदाम महाराजांचं आहे.